विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज लास्ट डेट आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. लास्ट डेट म्हणजे टायमिंग रात्री 12 पर्यंत आहे का 5 वाजेपर्यंतच आहे, हे अगोदर कन्फर्म करा बरं का. त्याच्या अगोदरच आपल्याला लिस्ट सबमिट करायची आहे. बरं, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू काय तुम्हाला सांगायचा आहे. मी जेवढ्या पालकांशी भेटलोय, बोललोय या गेल्या 2-3 दिवसामध्ये, माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की मुलं सुद्धा आणि पालक सुद्धा इमॅजिन करतायत, की हे कॉलेज मिळणारच. ओके, लास्ट इयर कट ऑफ सगळं चेक करून झालेलं आहे. यावर्षी सीट मॅट्रिक्समध्ये सीट वाढलेल्या दिसतायत. त्यामुळे हे कॉलेज कन्फर्म आहे. अशी मानसिकता आहे मुलांची, पालकांची. मला त्याबद्दलच बोलायचं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, की कुठलं कॉलेज मिळेल हे आपण नाही सांगू शकत. मेरिट कमी जास्त होईल हे नाही सांगता येणार. कुणीही एकदम 100% गेस करू शकत नाही. फक्त एक गोष्ट बोलायची आहे मला. काय व्हायला लागलंय माहिती आहे का, की ज्यांचा स्कोर 90 टू 96 अगदी पकडूया आपण 96 अगदी 95 पर्यंत आहेत ना, ही मुलं ना थोडीशी नाराज आहेत. पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळत नाहीये. ओके. निदान सेकंड लेव्हलच्या कॉलेजमध्ये तर सी मिळालं पाहिजे, तेही मिळत नाहीये. मग या मुलांची मानसिकता थोडीशी वेगळी आहे. मी तुम्हाला सांगू का, यातल्या बऱ्याचशा मुलांना वाटतं, की आपण रिपीट करावं. नेक्स्ट इयर पुन्हा प्रयत्न करावे, मग चांगलं कॉलेज मिळेल. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, सगळं महत्वाचं आहे, की मला सांगा, कॉलेज इम्पोर्टंट पाहिजे रे, प्लेसमेंट होते, खूप कंपनीज वगैरे येतात, चांगली प्लेसमेंट मिळते, मोठं पॅकेज मिळतं, ठीक आहे. पण ज्याला चांगलं कॉलेज मिळत नाहीये, त्याचं सगळंच करियर फिनिश होतंय का? नाही होत, बिलकुल होत नाहीये. माझ्या एका स्टुडंटनं के मधून साताऱ्यातून सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. आज तो कुठे आहे? न्यूझीलंडमध्ये आहे लक्षात घ्या. तो त्याच्या स्किलवर पुढे गेला. हां, तो जास्त विचार केला नाही त्यानं, की कुठलं कॉलेज हे घेऊ. त्याला सिव्हिल पुण्यातलं पण बेस्ट कॉलेज मिळू शकत होतं. त्याने साताऱ्यातलं कॉलेज घेतलं. ओके. काय प्रॉब्लेम झाला? काही प्रॉब्लेम झाला नाही. माझा एक स्टुडंट पुन्हा के नाव का घेतोय? कारण साताऱ्यातला आहे. माझे बरेचसे स्टुडंट के-बी-पीला घेतायत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घेतलं होतं 5 वर्षापूर्वी एका मुलाने ॲडमिशन. त्याला प्लेसमेंट मिळाली का? मिळाली. 8,00,000चं पॅकेज मिळालं. हां, स्वतःहून मिळवलेलं आहे. स्ट्रगल केलेलं आहे लक्षात घ्या. ओके, पण मिळवलं ना. मग मला हेच तर सांगायचं आहे, की तुम्ही ऑलरेडी 93-94 पर्सेंटाइल जर मार्क मिळवले असतील, तर रिपीटचं डोक्यातून काढून टाका. तुम्हाला दी बेस्टच कॉलेज मिळाल्यावर तुमचं करियर एकदम पुढे जाणार नाही. मी सांगतो दरवर्षी मधून सुद्धा फर्स्ट इयर ड्रॉप आउट मुलं आहेत, की ज्यांनी कॉलेज सोडून दिले. यावर्षी आपल्याला खरं कारण कळालंय त्याच्या पाठीमागचं. कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मला, की वेगळ्या प्रकारे मार्क मिळवून मिळवलेली मुलं आहेत सांगतो. आता थोडासा विषय बदलूया रे थोडासा. गेल्या 3-4 दिवसात व्हिडिओ मला अपलोड करता आले नाही लोडमुळे थोडंसं म्हणूया आपण. पण काही कमेंट्स मी बघितलेत बरं का. किती मुलांचं असं म्हणणं होतं, की "सर नाही, 10वी खूप कमी मार्क असले, तरी 12वीत सीट तो मुलगा पुढे जाऊ शकतोय." ठीक आहे. या मुद्द्यावर मला थोडंसं बोलायचं नंतर महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहे बरं का मी. इथं मला की नाही तुम्हाला विचारायचं आहे, जर 7वी शाळा सोडून दिली, ओके. 7वीत शाळेत एकही दिवस स्टुडंट गेला नाही, 8वीत गेला नाही, 9वीत गेला नाही. बघा, मग 10वीत आता तो जाणार आहे. शाळा सोडलेलीच आहे, पण लकीली त्या मुलाला कोणीतरी सांगितलं, की 17 नंबरचा फॉर्म असतो, मग तू 10वीची एक्झाम देऊ शकतो. ओके. मग त्यामुळे 17 नंबरचा फॉर्म भरला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं जॉब तर करावा लागत होता. त्यामुळे शाळेत जाणं शक्यच नव्हतं. मग त्यामुळं काय केलं, पार्ट टाईम जॉब केला. ओके. 10वीत सुद्धा 17 नंबरचा फॉर्म भरला होता, एक्झाम दिली. ओके, पास झाला. त्याच्यानंतर मला सांगायचं आहे, की 11th-12th मध्ये 11th-12th मध्ये त्याने सायन्सला ॲडमिशन घेतलं. बघा 10वी ठीक-ठाक मार्क पडलेत. ओके, म्हणजे खूप जास्त नाहीच आहेत मार्क, कमीच आहेत. हां, पण 12वीत या स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे, पुणे जिल्ह्यातला स्टुडंट आहे म्हणूया आपण. किती मार्क पडले असतील? तर मी तुम्हाला सांगतो, की त्या स्टुडंटला 200 पैकी 196 मार्क सी पडले होते. ओके. स्टुडंटचं नाव आहे निशांत पटवर्धन सर. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी तुम्हाला माहितीच आहे. एम-एस-ए पुण्यातला दी बेस्ट क्लास आहे. पण हे उदाहरण आहेच की आपल्यासमोर. पण हे वेगळं उदाहरण आहे. हे लाखात एक उदाहरण असतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो या वर्षीच्या लिस्टमध्ये अशी मुलं आहेत, की जे 10th मध्ये फेल पण आहेत, कमी मार्क आहेत आणि त्यांना 100, 99.97 पर्सेंटाइल पडलंय. विषय वेगळा घेतलाय मी, पण मला याचं उत्तर देणं थोडंसं मला इथं गरजेचं वाटलं. बाळांनो, हे लाखात एक उदाहरण आहे. बरं, मग आज देखील निशांत सरांचं लेक्चर बघा फिजिक्समध्ये तो एक्सपर्ट आहेत, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. ही जी 100 पर्सेंटाइलची मुलं आहेत,
ह्यांचं एकदा क्रॉस चेक करून बघितलं पाहिजे नॉलेज. बऱ्याचशा मुलांनी असं कमेंट केले त्या टॉपर्स मुलांविषयी, की माझ्या शेजारीच राहतो, एकदम ढ आहे, काही येत नाहीये. रिअॅलिटीमध्ये मी तुम्हाला सांगतो, लिस्टमध्ये पहिल्या 200 मुलांच्या लिस्टमध्ये 40 ते 50 अशी मुलं आहेत, की ज्यांना 10वी ला कमी मार्क आहेत, पण 12वीत खूप मार्क आहेत. तसं पॉसिबल नाहीये. बरं ह्याच्याविषयी पण मतभेद होतील, पण जाऊ दे. आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे, की मला जे कॉलेज मिळालं ते मी एक्सेप्ट केलं पाहिजे. लिस्टमध्ये कॉलेजचं नाव कोणी टाकलंय? आपण घेतलंय. मग आपल्या लिस्टमध्ये जी कॉलेजची नावं आहेत, ती आपल्याला मान्य असली पाहिजेत. या स्टेजला जे तुमच्या लिस्टमधले कॉलेज मिळाले ते स्वीकारा. ओके. तुमची कॉलेजबद्दलची स्वप्न असतील, पहिल्या दिवशीच त्याचा ना अगदी विध्वंस होऊन जातो. चकनाचूर होऊन जातो स्वप्नाचा. चक्काचूर होऊन जातो म्हणजे स्वप्नांचा. का? तर वेगळ्या अपेक्षा असतात मुलांच्या. असं होईल कॉलेजमध्ये, तसं होईल, हे होईल. नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता तरी ते मिड सेम, एंड सेम सगळ्या गोष्टी युनिट टेस्ट वगैरे चालतात. आमच्या वेळेस काहीच प्रकार नसायचा. शिकवणं हा भागच नसायचा. सगळं सेल्फ स्टडी. आता पण तसंच आहे मोस्ट ऑफ द केसमध्ये. त्यामुळे तुम्ही कॉलेजवर डिपेंड राहूच नका. YouTube कम्युनिटी. मग आर-जी सर असतील, दिनेश सर असतील, अंकुश सर असतील, बरेचसे शिक्षक आहेत ज्यांचे कोर्सेस आहेत. तुम्ही ते घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. कोणतं कॉलेज मिळेल, प्रिडिक्ट करत बसू नका. हां, सगळ्यात महत्त्वाचं समजा 10-20 कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये आहे आणि तुम्हाला वाटतं की 4थं कॉलेज मिळेलच. नाही, एका केसमध्ये 7वं, 8वं, 10वं कॉलेज तुम्हाला मिळू शकतंय. मग त्यावेळेस एकदम धक्का बसल्यासारखं करायची काही गरज नाहीये. बेटरमेंट ऑप्शन आहे. 4थ्या राउंडपर्यंत तुम्हाला जायचं आहे. स्पॉट राउंड पण असणार आहे. इन्स्टिट्यूशन लेव्हलचा राउंड. हे आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्याच सोळा गोष्टी. कारण तुम्ही मला वाटतं काउन्सिलिंग यश, समीर, संदीप मिलाके, ठीक आहे, टेक एस्पायर बऱ्याच मुलं आहेत, की जे छान काउन्सिलिंग करतात. तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग घेतलेलं सुद्धा असेल नक्कीच. मग आता काही न विचार करता, फार न टेन्शन घेता, रिपीटचं डोक्यातून काढून टाकून आज लवकरात लवकर ऑप्शन फॉर्म सबमिट करा. ओके. फ्रॉड करून जी मुलं गेलेत ना पुढं, ती नेक्स्ट इयरला एलिमिनेट झालेली दिसतील तुम्हाला. आयुष्यभर पैसे भरून मार्क मिळवता येत नाहीयेत, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. जास्त डोक्यात विचार घेऊ नका. आणि मी सांगितल्याप्रमाणे टायमिंग पण चेक करा बरं का. गेल्या वर्षीच इश्यू झाला होता. ओके. गेल्या वर्षी प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. की 5लाच काय ते ऑप्शन फॉर्म भरायचं म्हणजे सेकंड, थर्ड राउंडला 5लाच एंड झालं होतं. मग मुलं बरीचशी तणावात होती बरं का. त्यामुळे ती चूक करायला नको. ओके. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट कॉलेजसाठी प्लीज ब्रांच कॉम्प्रोमाईज करू नका. कॉलेजचा टॅग असेल महत्वाचा, पण ब्रांच आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार आहे. मी तुम्हाला सांगू का, मी अशी दरवर्षी मुलं बघतो. दरवर्षी मुलं बघतो, की त्यांना असं वाटतं चुकलं आपलं. हे कॉलेज नाही घ्यायला पाहिजे होतं. हे चुकलं. ही ब्रांच नाही घ्यायला पाहिजे होती. मी तुम्हाला सांगतो सीयूईपीतून ब्रांचचं नाव, मुलाचं नाव घेत नाही. मी अशी मुलं आहेत, की ज्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितलं, "नाही सर, मला ही ब्रांच आवडतच नव्हती. फक्त सी पाहिजे होतं म्हणून मी घेतली ब्रांच." आता तो दुसरा ऑप्शन शोधतायत. हां, मग एम-बी-ए करणार आहे किंवा पुढे आणखीन वेगळंच काही करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे, यू-पी-एस-सी, प्रिपरेशन करणार आहे. फक्त सी-ओ-ई-पीत शिकतोय. हा टॅग पाहिजे होता म्हणून ती ब्रांच घेतली होती. मग असं प्लीज ह्या गोष्टी नको आहेत. मिळेल ते कॉलेज स्वीकारा, अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.